नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 उष्णता ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागील 2 भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केलेला आहे. मग मागच्या भागात आपण उष्णतेचे संक्रमण कसे होते, त्याचे प्रकार कोणते आहेत, अभिसरण, वहन, प्रारण ह्याचा आपण अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण कोणता अभ्यास करणार आहोत तर तुम्हाला मुलांनो माहिती आहेत का की उष्णतेमुळे स्थायू, द्रव आणि वायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन होते. तर स्थायू पदार्थांचे आता उष्णतेमुळे स्थायू पदार्थांमध्ये होणारे आकुंचन आणि उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक हे कोणते पदार्थ आहेत ह्याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, आपण आता उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक हे कोणते पदार्थ आहेत आणि कुठल्या पदार्थांना म्हणतात हे आपण आता पाहूया. उष्णतेचे सुवाहक म्हणजे ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहजपणे होते त्या पदार्थांना काय म्हणतात तर उष्णतेचे सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, लोखंड, चांदी, पारा, ॲल्युमिनियम, पितळ. आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे कुठल्या पदार्थांना म्हणतात तर ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही त्या पदार्थांना काय म्हणतात तर उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक, काच, पाणी, हवा. मुलांनो, तुम्ही जर काचेच्या ग्लास आपण चहा पितो किंवा गरम दूध किंवा चहा, तर तुम्ही काचेच्या ग्लासामधून किंवा प्लास्टिकच्या ग्लासामधून जेव्हा चहा पिता तेव्हा आपण ते काचेचा ग्लास किंवा प्लास्टिकचा ग्लास आपण सहज हातामध्ये पकडतो. गरम जरी चहा असला त्याच्यामध्ये तरी पण आपण ते सहज पकडतो का? आणि त्याच्या उलट जर आपण तांब्याच्या भांड्यात किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये जर चहा घेतला तर आपलं गरम चहा घेतला तर आपल्याला काय होतं तो पकडायला त्रास होतो, म्हणजे आपण ते पकडू शकत नाही. मग आपल्याला कपडा वगैरे लागतो त्याला पकडण्यासाठी. असं का होतं बरं? तर आपण जेव्हा लाकूड किंवा काच किंवा प्लास्टिकच्या जेव्हा कपामध्ये चहा घेतो तेव्हा तो थंड म्हणजे आपल्याला गरम लागत नाही, कारण प्लास्टिक आणि काच हे या पदार्थातून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही, म्हणून ते आपल्याला गरम लागत नाही आणि आपण ते सहज हातामध्ये घेऊ शकतो. परंतु हे स्टीलचा ग्लास किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये जो चहा असतो तर तो आपण जेव्हा घेतो हातामध्ये तेव्हा आपल्याला घेता येत नाही, तेव्हा आपल्याला कपडा वगैरे लागतो. कारण स्टील किंवा तांबे या पदार्थांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होते आणि मग ते गरम लागतात आपल्याला आणि मग ते आपण हाताला आपला म्हणजे चटका लागतो, म्हणून आपल्याला काहीतरी ते उचलण्यासाठी कपड्याची वगैरे गरज लागते. कळलं? म्हणजे उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक कोणते पदार्थ आहेत तर सुवाहक म्हणजे ज्या पदार्थांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होते त्याला उष्णतेचे सुवाहक म्हणतात, म्हणजे गुड कंडक्टर. आणि उष्णतेचे दुर्वाहक ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही त्याला काय म्हणतात तर उष्णतेचे दुर्वाहक. आता उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. तर उष्णतेमुळे म्हणजे वायू पदार्थांचे पण प्रसरण व आकुंचन याचा पण आपण अभ्यास करणार आहोत आणि द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत, पण तो आपण पुढील भागात करणार आहोत. तर आजच्या भागात आपण आता काय पाहतोय तर उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. म्हणजे उष्णता दिली तर धातू पदार्थांचं म्हणजे काही धातू काय होतात तर धातू प्रसरण पावतात आणि त्यांची जर उष्णता काढून घेतली तर त्यांचं काय होतं आकुंचन होतात. त्यांचे आकुंचन होते. तर आता कसे होते त्यांचे प्रसरण कसे पावतात उष्णतेमुळे आणि आकुंचन कसे होते हे आपण एक छोट्याशा प्रयोगाद्वारे आपण पाहूया. तर त्या प्रयोगासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर धातूचे कडे, धातूचा गोळा आणि बर्नर लागणार आहे, म्हणजे बर्नर लागणार आहे. तर एका धातूचा आपण आता कृती काय करायची आहे तर एक धातूचे कडे व एक धातूचा गोळा अशा आकाराचे घ्या की गोळा जेमतेम आरपार जाईल. गोळा तापवा व तो कड्यातून आत जातो का ते बघा. गोळा थंड होऊ द्या. आता तो कड्यातून जातो का ते बघा. पहिलं काय केलं आपण गोळा तापवला व तो कड्यातून आत जातो का ते बघायचं आहे आपल्याला. कळलं? आणि मग नंतर काय करायचंय गोळा थंड होऊ द्यायचा आहे. आता तो कड्यातून जातो का नाही ते पाहायचं आहे, जातो का पाहायचं आहे. उष्णता देण्यापूर्वी काय झालं धातूचा गोळा कड्यातून सहज गेला. काय झालं उष्णता देण्यापूर्वी तो धातूचा गोळा कड्यातून सहज गेला. उष्णता दिल्यावर काय होतं हा धातूचा गोळा कड्यातून जात नाही, कारण का उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात.
हे उष्णतेमुळे काय होतं, धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यावर आकुंचन पावतात. मग निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्याचे प्रमाण हे निरनिराळे असते. कळलं की उष्णता देण्यापूर्वी काय झालं होतं, धातूचा गोळा कड्यातून सहज गेला, पण उष्णता दिल्यानंतर हा धातूचा गोळा कड्यातून जात नाही, कारण उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यावर काय होतं, धातू आकुंचन पावतात. कळलं. आता आपल्याला मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की रेल्वेचे जे रूळ असतात, हे असतात रेल्वेचे रूळ, सिमेंटचे पूल यांच्या सांध्यांमध्ये फट ठेवलेली असते. का बरं, सांगता येईल का कोणाला? ही रेल्वेचे रूळ आणि सिमेंटचे पूल यांच्या सांध्यांमध्ये फट ठेवलेली असते, कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, धातू आपण पाहिलंच की उष्णतेमुळे काय होतात, धातू प्रसरण पावतात, कारण उन्हाळ्यात ती प्रसरण पावतात. उष्णतेने प्रसरण होत असताना ते रूळ एकमेकांच्या काय येतात, जवळ येतात. प्रसरण पावल्यामुळे काय होतात, ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात. परंतु वातावरणातील उष्णतेचे प्रमाण जेव्हा कमी झाल्यावर ते आपल्या पूर्वस्थितीत येतात. काय, वातावरणातील उष्णतेचे प्रमाण कमी झाल्यावर ते आपल्या पूर्वस्थितीत येतात. म्हणजेच रूळ व सिमेंटच्या पुलाचे काय होतं, आकुंचन होतं. काय होतं, आकुंचन होते. त्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण देखील कमी होते. कळलं. काय होतं, तर उन्हाळ्यात म्हणजे धातू उष्णतेमुळे काय होतात, प्रसरण पावतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि उष्णतेने प्रसरण होत असताना काय होतात, ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात. काय, तर ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात. परंतु वातावरणातील उष्णतेचे जेव्हा प्रमाण कमी होते, तर उष्णता जर जेव्हा आपण धातूमध्ये काढून घेतो तेव्हा काय होतं, तर ते आपल्या पूर्वस्थितीत येतात, म्हणजे आकुंचन पावतात. म्हणजेच रूळ व सिमेंटच्या पुलांचे आकुंचन होते. त्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण देखील कमी होते. मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आपण आज शिकलो उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक कोणते पदार्थ आहे. म्हणजे ज्या पदार्थांमधून उष्णता सहज वाहून नेली जाते त्या पदार्थांना काय म्हणतात, तर उष्णतेचे सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, स्टील, लोखंड. आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे कुठले, तर ज्या पदार्थांमधून उष्णता सहजपणे वाहून जात नाही त्या पदार्थांना काय म्हणतात, तर उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, काच, प्लास्टिक याच्यातून काय होते, उष्णता सहज वाहून नेली जात नाही, म्हणून त्यांना काय म्हणतात, उष्णतेचे दुर्वाहक. आणि आपण काय पाहिलं, तर उष्णतेमुळे स्थायू पदार्थांमध्ये होणारे प्रसरण आणि आकुंचन. उष्णतेमुळे काय होतं, काही धातू काय होतात, धातू प्रसरण पावतात आणि उष्णता त्यांची जेव्हा काढून घेतो तेव्हा काय होतं, तर आपण त्याच्यामुळे काय होतं, उष्णता जेव्हा काढून घ्यायचं तेव्हा ते धातू काय होतात, तर ते आकुंचन पावतात. मुलांना तुम्हाला सांगायचं राहिलं मला, पण काय आता मी सांगते तुम्हाला की आपली जेव्हा बैलगाडीमध्ये हे होतं, तुम्हाला बैलगाडी तर माहिती आहे, त्या बैलगाड्यांच्या चाकांमध्ये काय असतात, धावा असतात ना, लोखंडाच्या धातूच्या, म्हणजे धावा असतात. मग त्या तापवल्यानंतर काय होतात, त्या मोठ्या होतात आणि मग काय होतं, ते शेतकरी काय करतात, ते म्हणजे ठोकून त्या तिथे बसवतात आणि मग थंड झाल्यावर काय होतात, त्या एकदम घट्ट बसतात. कशामुळे, तर धातू जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा काय होतं, धातूंचे प्रसरण पावतात आणि जेव्हा त्यांच्यातून उष्णता काढून जे थंड होतात तेव्हा काय होतं, तर ते त्या धातूंचे आकुंचन होते.